श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज आपण चहा बरोबर खाण्यासाठी वडे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 वाटीभर बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये ओवा क्रश करून घालायचा आहे. नंतर थोडंसं जिरं घातलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून विस्करच्या साहाय्याने छान असं घोटून घ्यायचं आहे. त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बेसन पिठाची, अगदी अशा कन्सिस्टन्सीमध्ये. नंतर एका खलबत्त्यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता ह्या काय करायच्या, छान खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या आहेत. आता त्यामध्ये काय करायचं, थोडंसं मीठ घातलं आहे मी. मिठामुळं काय होतं, हिरव्या मिरच्या लवकर अशा ठेचल्या जातात. आता मीठ घालून ते छान असं ठेचल्या गेलेल्या आहेत आणि छान असं आपण मिरच्यांचा इथं ठेचा तयार करून घेतला आहे. आता आपण इथं मी काय केले, 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता त्याची काय करायची, साल काढून घ्यायची अगोदर. दोन्ही बटाट्यांचे मी इथं साल काढून घेतल्यात. आणि आता हे छान काय करायचं, इथं 3 बटाटे घेतलेत. आणखी मला वाटलं ते पुरणार नाहीत 2 बटाटे, म्हणून 3 बटाटे घेतले आणि त्याच्या साली काढून छान आता इथं मॅश करून घेतलं आहे मी. आता नंतर मी इथं काही मिरच्या घेतल्यात. अशा ढब्बू मिरच्या घ्यायच्या आहेत, थोड्याशा अशा ढोबळ्या मिरच्या पण नाही, पण अशा मोठ्या आकाराच्या अशा मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या छान धुवून पुसून घेतलेल्या आहेत मी इथं. नुसते धुवून घेतले तरी चालतात, पण मी इथं धुवून पुसून घेतलेत स्वच्छ. नंतर त्या काय करायच्या, मधोमध अशी त्याला चीर द्यायची मिरच्यांच्या आणि त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. मी काय केलं, अशा पद्धतीने सर्व मिरच्यांच्या मधल्या उभ्या चिरून घेतल्यात मिरच्या आणि त्याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. मी सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घेतल्यात. आता आपण जी पेस्ट तयार केली होती की नाही बेसन पिठाची, त्यामध्ये मी काय केलं आहे, सोडा घालून घेतला आहे आणि तो मिक्सरच्या साहाय्याने पुन्हा मस्त असा मिक्स करून घेतला आहे त्या पेस्टमध्ये बेसन पिठाच्या. नंतर इथं गॅसवर मी कढई मांडून घेतली. कढईमध्ये थोडंसं 1 पळी तेल घातलं आहे आणि त्या तेलामध्ये काय केलं, मी जिरं घातलं आहे, धणे घातले. तर धणे थोडेसे मी कुस्करून घातलेले आहेत बरं का. आणि नंतर त्यामध्ये थोडीशी बडीशोप पण घातली आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. आणि नंतर त्यामध्ये मी जो ठेचा तयार केला होता की नाही हिरव्या मिरचीचा, तो घातला आहे आणि हे छान मिक्स करून घेतला आहे फोडणीमध्ये. ते ठेचा छान तळून घेतला आहे. नंतर त्याच्यामध्ये काय केलं, आपण जे मॅश करून बटाटे घेतले होते की नाही उकडलेले, ते घातले तर आणि थोडीशी त्यामध्ये काय करायचं, आता हळद घालायची आहे. आणि आपण मीठ अगोदरच घातलं होतं की नाही मिरचीमध्ये, त्यामुळे इथं मीठ घालायचं नाही आहे. नंतर हिरवीगार अशी कोथिंबीर घातली आहे आणि ही बटाट्याची भाजी छान अशी काय करायची, तयार करून घ्यायची आहे. आता आपली इथं बटाट्याची भाजी तयार झालीत. आता आपण जी पेस्ट तयार केलेली होती की नाही बेसन पिठाची, ती काय करायची, एका ग्लासमध्ये ओतून घ्यायची आहे, की जेणेकरून आपल्याला त्या मिरच्या त्याच्यामध्ये डुबल्या जातील इतपत ती पेस्ट त्या ग्लासमध्ये ओतून घ्यायची आहे. आता आपण जी भाजी तयार केली होती बटाट्याची, ती आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता ते आपण काय करायची, ती बटाट्याची भाजी, ज्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतल्या होत्या की नाही, त्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायची आहे बटाट्याची भाजी छान. अगदी गच्च भरून घ्यायची आहे भाजी. आणि नंतर ह्या बटाट्याची भाजी भरलेली जी मिरची आहे की नाही, ती काय करायची आहे, आपल्याला जो आपण बेसन पिठाने ग्लास भरून घेतला होता की नाही, जी पेस्ट तयार करून घेतली होती बेसन पिठाची, त्या ग्लासच्या त्या पेस्टमध्ये अशी डुबवायची आहे आणि तळायला घालायची आहे. अगोदर तेल छान आता गरम झालेलं आहे. मी अगोदर म्हटलं एकच आपण मिरची वडा तयार करून घेऊयात. अशा पद्धतीने मी पहिली आहे तर मिरची वडा तयार करून घेतलेला आहे. हा मिरची वडा खायला खूप छान लागतो बरं का. आता आपण काय करूया, आता जास्त मिरच्या त्या तेलामध्ये टाकूयात. आता मी इथं 3 मिरच्या त्या तेलामध्ये बसतात, तर 3 मिरच्यांचे 3 वडे त्या तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत.
ते छान असे उलटपालट करून तळून घ्यायचे आहेत. आणि हे वडे तळत असताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती मीडियम ठेवायची, की जेणेकरून हे मिरची वडे आतपर्यंत छान कुरकुरीत असे तळले जातील. आणि आपण जो सोडा टाकला होता की नाही बेसन पिठामध्ये, त्यामुळं तर ते एकदम छान असं कव्हर पण तयार झालेलं आहे या मिरची वड्यांसाठी. आणि अशा पद्धतीने हे मी मिरची वडे सगळे करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला एक मिरची वडा कापून दाखवते. पाहू शकता तुम्ही किती छान झाला आहे, ते एकदम कुरकुरीत आणि मस्त. हे मिरची वडे तुम्ही चहासोबत सायंकाळी चहासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत मस्तच लागणार. बाय.